हो दादा बसून घ्या. हो दादा बसून घ्या. खाली बसा सगळ्यांनी. धारा वाहताय आणि आपण बांधलेला आहात ते फक्त माननीय उद्धव साहेबांचे शब्द ऐकण्यासाठी. आज संपूर्ण देश, महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देश. हे दादा बसून घ्या ना. आज संपूर्ण देश आपल्या खऱ्या शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे फार वेगळा ऐकून. या देशामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल, या राज्यात परिवर्तन घडवायचं असेल तर ती ताकद फक्त आपल्या शिवसेनेमध्ये आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी काल मुंबईमध्ये राहुल गांधी आले. त्यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपुरातून निघाली, मुंबईत पोहोचली, प्रचंड सभा शिवाजी पार्कला झाली. पण राहुल गांधींनाही आकर्षण होतं ते उद्धव ठाकरे आपले काय बोलतायत. आणि त्यांनी ते आपल्या भाषणात राहुलजींनी सांगितलं की उद्धवजी आपण देशाचा आवाज आहात, आवाज. आणि हा आवाज, हा महाराष्ट्राचा आवाज, हा शिवसेनेचा आवाज, हा देशाचा आवाज काही लोकांना सहन झाला नाही आणि त्यांनी आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न पण एवढे घाव सोसून सुद्धा शिवसेना देशात तेथे उभी आहे. एकही शिवसेनेचा बाण वाटा झाला नाही. हिंगोलीचा तुमचा खासदार पळून गेला. मला मातोश्रीनं, शिवसेनेनं, उद्धव साहेबांना त्याला काय कमी केलं होतं? त्याला प्रेम दिलं, त्याला पद दिली, त्याला आमदार केला, त्याला खासदार केला, त्याला प्रतिष्ठा दिली आणि तो पळून गेला. ही गद्दारी आपल्याला सांगते. आणि हिंगोलीची जनता ही कायम एका निष्ठेनं बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीच उभे राहिली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांना कुटुंब प्रमुख का म्हणतात? समाजाच्या अलीकडे त्याचा उल्लेख केला. कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री अनेक झाले महाराष्ट्रात, त्या देशात, मराठवाड्यातले झाले. पण कधीही कोणत्या मुख्यमंत्र्याला कोणी कुटुंब प्रमुख ही पदवी दिली नव्हती. उद्धव साहेबांना जनतेनं दिली. कारण त्या कोरोनाच्या संकट काळामध्ये संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये लोक मृत्यूशी झुंज देत होते. आपल्या बाजूच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये प्रेत जायला जागा नव्हती. तिथे राम मंदिर बांधलाय मोदींनी. त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये रोज हजारो प्रेत करोनात मरण पावलेल्यांची बेवारसपणे टाकली जात होती. गुजरातमध्ये जिथून मोदी प्रधानमंत्री आहे, अमित शहा गृहमंत्री आहे, त्या गुजरातच्या स्मशानामध्ये रांगा लागल्या होत्या प्रेतांच्या. त्यांना 2-2-3-3 दिवस स्मशानात जागा मिळत नव्हती. अशा वेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, हे माझं कुटुंब आहे, या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे. या आया, बहिणी, मुलं, माता, भगिनी, या सगळ्यांची जबाबदारी माझी. त्यांचे प्राण मला वाचवायचे. म्हणून त्याने जे काम केलं, आपले प्राण वाचवले, आपली घरं वाचवली, आपले संसार वाचवले. आणि
उपमुख्यमंत्री ते गुजरातच्या निर्माण करतात. उद्धव ठाकरेंनी आपल्या माननीय उद्धव साहेबांनी या गुलामीच्या घड्या मान्य केल्या नाही आणि म्हणून त्याला मुख्यमंत्री पदावर जावं लागलं की आपल्या राज्यासाठी तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी लढत आहे. तेव्हा माझा आपल्याला इतकं सांगा, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली, निर्माण केली, ती शिवसेना कोणाला चोरून देता येणार नाही. त्यांचे 100 बाप खाली उतरले तरी जोपर्यंत आपला निष्ठावंत शिवसैनिक उभा आहे, लढतोय, तोपर्यंत घडवलेली लोकांना आमची शिवसेना सोडता येणार नाही. 40 आमदारांचे गेले असतील, पण 2024 ला 140 आमदार निवडून आणण्याचे धमक 13 खासदार हिंगोलीसह पळाले असतील, पण उद्याच्या लोकसभेमध्ये 25 खासदारांनी निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये. आणि ही शिवसेनेची ताकद काय आहे? हिंगोलीकरांनी जिल्हा स्वतः केला पाहिजे. या मातीत जी गद्दारी निर्माण झाली, हा कलंक आपल्याला उद्या बसायचा आहे आणि पुन्हा एकदा खऱ्या शिवसेनेचा माननीय उद्धव साहेबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा आपल्याला इथून दिल्लीला द्यायचा आहे. एवढं सांगतो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.